भोर जिल्हा परिषद गटातून शिवसेना उबाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार नीलावती सीताराम वैद्य, गणातून अरबाज पठाण, सरफराज पठाण यांच्या प्रचारार्थ कानखेड येथे मतदारास भेट देत भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी अनेक मान्यवरांनी मशाल या चिन्हावर बटन दाबून अरबाज पठाण, सरफराज पठाण यांना निवडून देण्याचे आवाहन केले। याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जिल्हा परिषद गटामधून आज आपल्या गावचे सर्वांचे लाडके नेते सरफराज भाई पठाण यांच्या मुलाचा अरबाज पठाण यांचा फॉर्म आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण 8 दिवसाखाली भरलेलाच आहे। तर आज आपण आपल्या गावामध्ये प्रचाराचा नारळ, आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिर, महादेव मंदिर, राम मंदिर अशा सर्व ठिकाणी आपण नारळ फोडलेला आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं। तर मी सर्वांना एक विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपल्या गावचे गौर पंचायत समिती गणाचे उमेदवार अरबाज सरफराज खान पठाण यांना आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं निवडून द्यायचं आहे। कारण सरफराज भाईचा स्वभाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे। सरफराज भाई असा माणूस आहे की प्रत्येक जाती धर्माचा माणूस असू, त्याच्या सुखादुखामध्ये अर्ध्या रात्री माणूस कधी पण तयार असते। फक्त कॉल करायची गरज आहे सरफराज भाईला, माणूस कधी पण आपल्या सुखदुःखात तयार आहे। सरफराज भाई कोणतंही पद नसताना सरफराज भाईंना कानडखेड 2 ला 10 लाखाचे 2 रस्ते केले, सिमेंट रस्ते केले। एक पांढरा रस्ता आणला आम्ही दोघांना, 18 लाखाचं खडीकरणाचं काम आम्ही दोघांना आणलं। मला एकच म्हणायचं आहे, आम्ही पदावर नसताना सरफराज भाईनं एवढे कामं केले। तुम्ही फक्त सरफराज भाईला एक संधी द्या, पंचायत समितीला मोठ्या संख्येनं तुम्ही मतदान करा आणि त्यांना निवडून द्या। मी तर सांगायला तुम्हाला पंचायत समितीला जायची गरज नाही। जेवढ्या योजना आहेत पंचायत समितीच्या त्या आपल्या गावामध्ये घरोघरी येतील। जे शेतकऱ्यांचे कामं आहेत, शेतकऱ्याचे कोणतेही बी बियाण्याचे कामं असतील, कोणतं साधन असतात ते शेतीचे अवजारं, त्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला पंचायत समितीला कोणाला बोलायची गरज नाही। आपल्या हक्काचा माणूस, आपल्या घरचा माणूस म्हणून आपण सर्वांनी सरफराज भाई पठाण यांच्या पाठीशी थांबाव। त्यांची निवडणूक निशाणी आहे मशाल। आपण सर्वांना विनंती आहे, परवा दिवशी आपण मतदान करायला जातील त्यावेळेस आपण कोणाच्याही पैशाच्या आमिषाला बळी न जाता आपल्या गावचा माणूस म्हणून पंचायत समितीला ते थांबलेले आहेत, त्यांची निवडणूक निशाणी मशाल बटन दाबून आपण आपल्या गावच्या माणसाला मोठं केलं पाहिजे। त्यामध्ये नीलावतीबाई वैद्य आणि अरबाज खान, सरफराज पठाण आपण आज नारळ फोडण्याचा कार्यक्रम गावामध्ये ठेवला होता। संध्याकाळला नारळ फोडून आज या ठिकाणी सरफराज खान पठाण यांच्या जे मतदान जे आपण मतदान करणार आहोत, सर्व गावकऱ्यांना माझी एकच विनंती की जसं आपण गाव एका जागी थांबविला तसं सर्वांनी सरफराज खानच्या पाठीमागे राहावं, सरफराज खानला विजय करावं, हेच माझी विनंती। पठाण यांनी तुमच्या सर्वांच्या हिमतीवर हे उमेदवारीचं फॉर्म यांनी भरलेलं आहे पंचायत समितीमधून। तरी सर्वांनी मला एवढंच म्हणायचं आहे बाबा, कोणीही पैशाच्या बळी न जाता यांनी मशाल या चिन्हासमोरील सर्वांनी मिळून बहुमतांनी यांना विजय करावं एवढं आहे। आणि काय लोकांना तुम्ही आवाहन करणार? चिन्ह आहे आमचं मशाल, जिल्हा परिषदला आहे लीलावंती वैद्य, खाली पंचायत समितीला आहे अरबाज पठाण, सरफराज पठाण। आम्ही लोकांना आव्हान हेच करणार आहे, आम्हाला निवडून द्यावं, आम्ही विकासाचं काम करू, गोरगरीब जनतेचं आम्ही काम करू। शेतकऱ्याला गाय गोठा, त्या फवारा असो, औषध असो, बी बियाणं असो, कटर मशीन असो, ते आम्ही प्रत्येक गावामध्ये देण्याचं काम करू, त्याला लाभ देऊ। शासनाचा लाभ आम्ही कसा पोहोचूच करत, आम्ही त्याच्या दारापर्यंत पोहोचू। माझ्या गावकऱ्यानं माझ्यावर, सर्व जनतेनं माझ्यावर जे विश्वास टाकला, मी त्या विश्वासाला खरा उतरेन। आणि मला जे पार्टीनं विश्वास करून मला तिकीट दिलं, मी त्या पार्टीला वाढवण्याचं काम तळागाळातून करेन। आणि तसंच माझं निशाणी चिन्ह आहे मशाल। येणाऱ्या 7 तारखेला मशालवर बटन दाबून मला विजय करावे, नम्र विनंती आहे। बटन दाबून माझ्या मशालीचं वरी आणि खाली 2 नंबरला आणि 3 नंबरला बटन दाबून तुमच्या पक्षाला भगवाचा विजय करावा, बहुमताने विजय करावे, माझी विनंती कळकळीची। जय हिंद, जय महाराष्ट्र।